तर कसं आहे पब्लिक, मुरघासाचे बोध खराब झालते तर काल राहिलेलं होतं तेवढं काम आज करून घेतलं. मुरघास जास्त काही खराब नव्हता झालता, फक्त वरतून खराब झालता, त्याच्यामुळे राहिलेले बोध एकदम पॅक करून घेतले. तिथंच मग एका मुरघासाच्या बोधावर एका पाखराने अंडे घातलेले होते. त्या अंड्यावर ऊन येत होतं म्हणून त्याच्यावर एक गमेल उलट ठेवून दिलं सावलीसाठी. मी तिथं होतो म्हणून ते सोलरवर बसून माझी गंमत बघत होतं. मी त्याच्या घरट्यापाशी होतो म्हणून ते काही ती येत नव्हतं. मी खाली आल्याच नंतर मग ते त्याच्या घरट्यापाशी आलं. मग ते त्याच्या घरट्यामध्ये गेलं, पण मग मला तो खराब मुरघास वावरामध्ये फेकून द्यायचा होता, तर तो फटाफटा घेतला फेकून. खराब मुरघास फेकल्याच्या नंतर मला जायचं होतं खुलताबादला, कारण तिथं दिदीनं घेतलंय बीएडला ऍडमिशन. तर मला तिचं हॉल तिकीट आणायला जायचं होतं, कारण दिदीचं जीवावर आलं कॉलेजला जायचं. मला तिकडून यायला टाइम होणार होता म्हणून मी बैलांना गाईला चारा पाणी करून घेतलं. मस्तपैकी टाकाटाक मध्ये कपडे घालून घेतले आणि लय ऊन होतं म्हणून एक मोठा रुमाल घेतला ओला करून. डोक्यावर असा ओला रुमाल घेतला, एकदम असं गार गार वाटत. करून निघल्यानंतर डायरेक्ट टाकळीच्या पेट्रोल पंपावर थांबलं, पेट्रोल टाकलं. जाताना म्हटलं टाकळीत धनात पाणी पाहू, पाणी तर भरपूर होतं. इतकं ऊन होतं असं वाटत होतं डायरेक्ट आंघोळ करा, पण मला पोहताच येत नाही, त्याच्यामुळे म्हणलं रिकामी कामं नको. तिथून निघल्यानंतर डायरेक्ट खुलताबादला लस्सी बिसी घातल्यानंतर हॉल तिकीट घेतल्यावर मी निघालो भद्रमावर. तिथं दर्शन घ्या, गाडी पार्किंग मध्ये लावून मी चाललो होतो डायरेक्ट दर्शन घ्यायला. दर्शन बिर्शन घेतलं. मध्ये ते व्हिडिओ काढायला काही परवानगी नव्हती, पण मग काढलाच व्हिडिओ कसा का होईना. व्हिडिओ काढत होतो तर एक सिक्युरिटी गार्ड म्हणजे फोन मध्ये ठेव, त्याच्यामुळे व्हिडिओ चांगला नाही आला. दर्शन घेतल्यानंतर आलो मग घरी.